की कुठल्याही सत्तेच्या लालसेपोटी किंवा कुठल्याही साध्यासुध्या खुर्चीपोटी कुठल्याही गोष्टीपोटी मला काही कुठल्या गोष्टीमध्ये बोलायचं नाही आहे, पण कधी कधी असं वाटतं की जे वर बसले ज्यांनी आमच्यासाठी देह पणाला लावला त्यांनी जर आमच्याकडे कधी खाली बघितलं तर ते सुद्धा म्हणत असतील, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, भगत सिंग सुखदेव शिवाजी महाराज भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कुणासाठी मेलो बाबा, ज्यांच्यासाठी मेलो त्यांना जर आमची कदर नाही आहे, म्हणजे आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात अशी अवस्था आहे. तर कमीत कमी ज्याला गरज आहे त्याला मिळावं. आणि काही माणसं बरेच असं म्हणतात की तुम्हीच म्हणत होतात आम्हाला आरक्षण नको आहे, तुम्हीच म्हणत आम्ही पाटलांची औलाद आहे, आम्ही देशमुखांची औलाद आहे, आम्हाला तुमच्या आरक्षणाची गरज नाही. दादा, जेव्हा शेतकऱ्याचं पोरगं 99% पाडून त्याला चांगल्या कॉलेजमध्ये नंबर मिळत नसेल ना, तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल त्या बापाला जाऊन विचारा. अरे लाखांची देणगी जेव्हा द्यावी लागते ना, जेव्हा चांगल्या कॉलेजमध्ये ज्यांना मार्क नाहीत त्यांना तिथे आरक्षण मिळतं आहे का, तर त्यांच्याकडे आरक्षण आहे. आणि जिथं आमची पोरं दिवस रात्र कष्ट करतात, अरे अर्धा 1 इंच उंची कमी पडली ना 3:30-4ला पोरगं उठतं ना अख्ख्या गावाच्या फेऱ्या मारतं ना, पाऊस बघत नाही ना थंडी बघत नाही. जेव्हा त्याचं सिलेक्शन होत नाही आणि त्याच्या जागी आरक्षणाच्या नावाखाली दुसऱ्याचं सिलेक्शन होतं ना, तेव्हा त्याची तळमळ, त्याच्या आईबापाची काय तळमळ असते ना, हे त्या आईबापाला जाऊन विचारलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी का होईना त्या पोरांच्या धैर्यासाठी, त्यांच्या स्थैर्यासाठी आणि आमच्यासारख्या पोरांच्या स्वप्नासाठी आरक्षणाची गरज आहे आणि ते मिळालंच पाहिजे असं माझा ठाम मत आहे. हे मी स्वतः कीर्तनकार हरिभक्त परायण कुमारी सुलीला पाटील म्हणत आहे की इथं जिथं गरज आहे तिथं ते मिळालंच पाहिजे. हा आमचा अधिकार आहे, आम्ही नाकारणार नाही. रामकृष्ण.